लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। वर्ष 2021 दरम्यान अंगणवाडी सेविका भरती प्रक्रिया झालेली नाही, बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचा लेखी पत्राद्वारे खुलासा। शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे अंगणवाडी भरती प्रकरण विषयी श्रीमती रुपाली संजय माळी व महेंद्र गोकुळ पाटील सोनू फौजी यांनी सन 2021 मध्ये शेवाडे एक अंगणवाडी सेविका भरतीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती। तसेच सदर प्रकरणी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये बातम्या देण्यात आल्या होत्या व 26 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय धुळे इथं आत्मदहनाचा इशाराही देण्यात आला होता। या तक्रारीच्या अनुषंगाने प्रकल्प कार्यालयातील सर्व अभिलेखांची सखोल तपासणी करण्यात आली। तपासणीत असं स्पष्ट झालं की सन 2021 मध्ये शिंदखेडा 2 प्रकल्पाअंतर्गत कोणतीही अंगणवाडी सेविका भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली नव्हती। त्यामुळे त्या काळातील नेमणूक आदेश व 3 महिन्यांचे मानधन मिळाल्याचा दावा संशयास्पद ठरतो, असा सवाल बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे। एकीकडे श्रीमती रुपाली माळी यांनी सांगितले की त्यांना या दरम्यान जॉईनिंग पत्र तसेच मानधन मिळाल्याचे पुरावे त्यांच्याकडे आहेत। सदर आदेश काढण्यासाठी संबंधित अधिकारी रवींद्र मराठे यांनी त्यांच्याकडून लाच स्वीकारली असल्याचाही आरोप मागील पत्रकार परिषदेत त्यांनी केला होता। श्रीमती रुपाली माळी यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी लेखी पत्राद्वारे कळवले की वर्ष 2021 मध्ये कुठल्याही प्रकारची अंगणवाडी सेविका भरती प्रक्रिया राबवण्यात आली नाही, तर श्रीमती रुपाली माळी यांना देण्यात आलेला आदेश तसेच त्यावर असलेल्या सह्या डिस्पॅच क्रमांक हे सर्व खोटं असेल, तर संबंधित अधिकारी रवींद्र मराठे यांच्यावर शासन कारवाई का करत नाही, हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय। यामागे राजकीय वरदहस्त किंवा शासकीय दबाव तर नाही ना, असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जातो आहे। श्रीमती रुपाली माळी यांनी त्यांना देण्यात आलेला आदेश तसेच त्यांना देण्यात आलेलं मानधन ज्या बँकेतून मिळाले त्याची प्रत यावेळी दिलेली आहे। यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। कोणत्याही राजकीय व शासकीय दबावास मी बळी पडणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। मुख्य संपादक भूषण पवार।